नमस्कार. आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. काँग्रेसचे नेते काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे यावेळी उत्तर प्रदेशमधील रायबरेली आणि केरळमधील वायनाड या दोन मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहे. ते आता नियमाप्रमाणे या दोनपैकी एका लोकसभा मतदारसंघाचा त्यांना खासदार म्हणून राजीनामा द्यावा लागेल. आणि काल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत त्यांनी आपण उत्तर प्रदेशमधील रायबरेली या मतदारसंघातून आपलं खासदारकी कायम ठेवणार असून केरळमधील वायनाड या लोकसभा मतदारसंघातून राजीनामा देणार असल्याचं स्पष्ट केलं. याच बैठकीत वायनाडमधून मग काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी या निवडणूक लढवतील असंही काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी जाहीर केलं. यावर चर्चाही सुरू झाल्या आहेत. दोन लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर कोणत्याही दोनपैकी एका लोकसभा मतदारसंघातून त्या व्यक्तीला राजीनामा द्यावा लागतो हा नियम आहे. 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे नेते आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातमधील वडोदरा आणि उत्तर प्रदेशातील वाराणसी या दोन मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांनी गुजरातमधील वडोदरा मतदारसंघाचा त्यावेळी राजीनामा दिला होता. त्यामुळं राहुल गांधी जे करतायत ते काही वावगं आहे असं काही नाही. महाराष्ट्रात सध्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात विधान परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीत इथं सरळ लढत होत आहे. याचबरोबर आता आमदारातून विधान परिषदेवर निवडून जाणाऱ्या 11 सदस्यांचा कार्यकाल संपत आल्यामुळे तेथेही निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीचं धुरळा खाली बसतो ना बसतोच, तर महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुकीचा आता गडबड सुरू आहे. आता या निवडणुकीत या लोकसभा निवडणुकीत निवडून गेलेले काही महाराष्ट्र विधानसभेचे आमदार, काही मृत्युमुखी पडलेले आमदार, असं यामुळं 288 पेक्षा आता विधानसभेतील आमदारांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळं साहजिकच या 11 आमदारांसाठी निवडून येण्याचा कोटाही आता मतदारांची संख्या कमी झाली आहे आणि ती जवळपास 22 ते 23च्या दरम्यान असणार आहे. असं इकडं वेस्ट इंडिज आणि अमेरिकेनं संयुक्तपणे आयोजित केलेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत पहिल्या फेरीचे सर्व सामने आता संपले आहेत. आता उद्यापासून सुपर 8 चे सामने सुरू होतील. त्या सुपर 8 मध्येही 2 गट आहेत. त्यात एका गटात भारत, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा समावेश आहे. तर दुसऱ्या गटात अमेरिका, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या संघांचा समावेश आहे. या गटात एकमेकांविरोधात लढती होतील आणि यातून गुणानुक्रमे जो प्रथम संघ येईल तो एका गटातील तो आणि दुसऱ्या गटातीलही प्रथम येणारा संघ अशा 2 गटात मग अशा या गटातून येणाऱ्या प्रत्येकी 2-2 संघाचं उपांत्य
फेरीत परत सामने होतील आणि त्यानंतर मग उर्वरित 2 संघात अंतिम सामना 29 जूनला होईल. आज सर्वत्र पावसाचं लक्षण तर दिसतंय, पण पाऊस पडल्याचं कुठूनही वृत्त नाही. फार दूर कुठं पडला असेल तर असेल. या जून महिन्यातील सलग झालेल्या 10 दिवसाच्या पावसामुळं बऱ्याच धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाची पाणी पातळीही 10 फुटानं वाढलेली आहे. इकडं तेरणा, मांजरा, जायकवाडी याही धरणात थोडा बहुत पाणीसाठा वाढलेला आहे. तुर्तास एवढंच. धन्यवाद.